अरे हा धनंजय कमावत आहे ना. कमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार. बोलू नको. हा तर मी काय म्हणत होतो, तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र. पहाटे तिथं अभ्यासाला आलाय. हा हा. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. हा, हा. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो? हा? तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 हं? 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. हा, हा. इलाज आहे ना त्याला. इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? थकतात. अरे परशुराम. परशुराम. अरे ये परशुराम. ये अगदी वेळेवर आला. ये ना. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे. तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला हा इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये. म्हणालो होतो. तेच न्यायला आलोय. अच्छा अच्छा. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर? आणायचंय ना? हो. 70 रुपये म्हणतो. ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका. औषध आणतो तो. वाट बघा. आणणार ना तो. म्हणजे काय? अरे वा. बरं येतो परशुराम. हे घे 20 रुपये. इस्रायलचं काय? काय करायचंय? 20 रुपये घे. मिस्टर माने निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय. हलकटपणा कसला? नाही हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. हळू बोला. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. मस्तशी बायको. ह्या झाडती हिला झाडती. काय बडबडताय? काय नाही, हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो. म्हणजे मोकळ्या हवेत फिरल्यानं कसं वाटतं हे तिला मी सांगत होतो. बघा तू क्या काय ते? इंजिनच्या मागा बघ. गंगे आला. शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथेहून भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरा. मी हँडला घेऊन येते मागना. काय आहे काय ते? कुठं? हा? काय कागूद आहे. कागूद कसला कागद? म्हणजे हे हँडबिल आहे. हँडबिल? म्हणजे सरकशीचं जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाय बघाला. हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ सिंह हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू? फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. चला मुखट्यानं घरला चला. शान आहे सरकच धावताय मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही हे पा अपॉइंटमेंटचे सर साहेब भेटत नाही. तुम्ही हे परवा संध्याकाळी 6 वाजता या. आपण मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय. होय? आपण मी दयानंद कॉलेज कडून आलोय. मुलाच्या ऍडमिशन साठी. ऍडमिशन नाही हो. मग? तिथे मी प्रोफेसर आहे. प्रोफेसर. पण नाही माफ करा हल्ली काय आहे केसामुळे मुलांना प्रोफेसर ओळखूच येत नाही. साहजिक आहे हो. साहजिक आहे. हा आपण ग्रँड साठी आले. हो हो हो. पण दरवर्षी ते प्रिन्सिपल येतात. आपण प्रिन्सिपल यावर्षी लग्नामध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. आम्हाला म्हातारपणी लग्न. त्यांचं लग्न नाही हो. त्यांच्या मुलीचं लग्न. मुलीचे लग्न. मग मी सर साहेबांना सांगतो तुम्ही आल्याचं सांगतो. आनंद साहेब हे गोव्याच्या कॉलेजातून प्रोफेसर नाव काय आपलं? अरे माझं नाव काय विचारताय? कोण? सॉरी इडियट. इडियट नाही. कोण? कोण नाही. सोन बरोबर आज पाठवून देता ना. हो गोड. किती रे तुझ्यामुळे माझे खरे नाव सुद्धा विसरून गेला. तुम्ही आज जा. आज काय व्हायचं ते होऊ दे. मी आहे कमीन सर.
हे आत याच्या आधी विचारायचं असतं. सॉरी थोडा चुकलो आम्ही. मी आहे कमीन सर. That's better. Come in, come in, come in, come in. Have a seat. अहो, खुर्ची काय पकडताय तुम्ही? काय मंत्री बिंत्री आहात काय? इंग्रजी समजत नाही काय? नाही, मी मराठीचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर धोंड. कोण? धोंड. म्हणजे तुम्ही फक्त कोनशिला समारंभाच्या उपयोगाचे. बसा बसा, त्या खुर्चीवर बसा. गेट मी. गेट मी. अरे गेट मी म्हणजे अर्थ समजला का? समजला असला तर बसा त्या खुर्चीवर. असे प्रिन्सिपॉल साहेबांनी मुद्दाम पाठवलंय चेक आणायला. ते स्वतः येणार होते पण डोंट वेस्ट माय टाइम. तुमच्या प्रिन्सिपलचं आणि माझं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. काय समजलं? बोलणं झालंय. बघा, मला कल्पना आहे की ही फारशी चांगली सकाळ नाहीये, तरी देखील गुड मॉर्निंग. हा, त्याचं असं आहे की तुम्हाला थोडा नाही चांगलाच धक्का बसला असेल. त्याचं काय की हा एक घोटाळा आहे. घोटाळा म्हणजे महाप्रचंड घोटाळा आहे. नाही, पण त्या घोटाळ्याला सुद्धा एक कारण आहे. नाही, तशी चूक माझीच आहे, पण मी तरी काय करणार. म्हणजे त्यावेळेला मी कसं काय सांगणार तुम्हाला. आपण तुम्ही लक्षात घ्या, मला काय म्हणायचंय. हो, इतकं हताश व्हायचं काय कारण आहे. हो, एक गफलत झालेली आहे आपल्या म्हणजे माझ्या हातून, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. काय? हा, आपण यातूनही काहीतरी मार्ग काढू. काय? हा. ನಂದು ಜೀವನದಾಗಿಂದೆ ಇದು ಮುಂಜಾನೆ ಭಾಳ ಚಲ್ಲು ಎಟ್ಟಿ ರಾಜ. हे आता खुडबुड झालं ते मद्रासी होतं काय? साऊथ इंडियन? ಹೌದು. छान आहे, छान आहे. ಅಮ್ಮ हे बघा, ही आता जीव घेणी चेष्टा पुरी झाली. ज्या काही शिवाय द्यायच्या असतील त्या मराठीतून द्या. मराठी मराठी ಮರಾಠಿ हा. ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಅಮ್ಮ ಮರಾಠಿ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲ. तुला मराठी येत नाही? ಇಲ್ಲ. तुला एक शब्द सुद्धा मराठी येत नाही? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ. नो वर्ड? ಅಮ್ಮ ಇಲ್ಲ. बापूराव, ನೀವೇನ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ? ತಪ್ಪಾಯ್ತ್ರಿ. ನೀವ ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ? ಮಾತಾಡ್ತೇರಿ. ಅಯ್ಯಯ್ಯೋ, देवा, काय ಹೌದು. ನೀವ ಯಾವಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀಯಾರೆ? ಹೌದು. करंट अजून चालू आहे. टीव्ही तर दुरुस्त करतोच आहे. आणखी काय काय दुरुस्त करायचंय? फक्त टीव्ही. बापरे, टीव्ही काय? मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे. ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत. टीव्ही लवकर दुरुस्त करा. डॅडी पार्टीहून यायच्या आत तो दुरुस्त झाला पाहिजे. नाही, ते तर करतोच आहे ना मी, पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्हीला? या आवाज येत नाही, चित्रही स्थिर राहत नाहीये. प्रेम पण स्थिर राहत नाही. हे तर काही यंत्रच आहे ना.
प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. हा, पण विश्वास हा स्क्रूप्रमाणे घट्ट असावा लागतो. उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणे. पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. पण त्या सांगायला गेलं तर लोक तोंडावर चहा फेकून मारतात. अगं तुला फसवून मला काय मिळणार आहे? हे बघ, मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो, तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही. इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस? पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही. मी आणि सारंग आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो. अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही सांभाळला त्याला. खरंच मी उतावळेपणानं उगाच गैरसमज करून घेतला. सॉरी. तो गैरसमज आता काढून घे आणि गैरसमज ओठांमुळे नाही, कानांमुळे झाला. पाहिजे तर कान धर. कान हे धरण्यासाठी नसतात, कुजबुजण्यासाठी असतात. नको त्यावेळेला एंट्री घ्यायची सवय झाली त्या कलिंगडाला. डॅडी हा, टीव्ही. अरे वा, रिपेअर झाला वाटतो टीव्ही. मरतय तिच्या. हा कोणता आमिषावाला? अरे जोराने बोल ना, जोराने बोल. हा मेकॅनिक होता का? होता कुणास ठाऊक. तुझ्या आईला आणि बाप्पाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती. काय करायचं? आधी काश्मीरला जायचं. कुठे जायचं? काश्मीर. जा, काश्मीरला जा. जा 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 काश्मीर. आणि 2 गाड्या भरून, 2 गाड्या म्हणजे आगीन गाड्या बरं का, माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची. आणि रोप पण काश्मीरहून आणायची बरं का. माती वाईच वली करायची. वली करायची म्हणजे पाण्यानं बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल. मग हिमालयासनं 4 आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा. रोपासनी नाही टाकायचा, तर डोंगरावर टाकायचा. कशासाठी? विचारा कशासाठी? यायला खरंच विचारते. रोपासनी वाटलं पाहिजे, केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्ये आहोत. टकल्याला जाम लागली नुसती, काय करावं काय कळत नाही. अरे वा, क्रीडांगण. घामट्या काढलं. लोकल संगीत. अरे वा. आता ऐका, पाळणं पाळणं. किती वेळ अशी खाज
खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो, दाढी जा खुशाल झोपा, डॅडी डॅडी डॅडी, जा खुशाल झोपा डॅडी. ओय 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 ओय, अंधार दाटला भवती, किर 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 किर, अंधार दाटला भवती, दारूची चढली सुस्ती, निवणाव 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 नाव निव निव निवणाव, निद्रेत डोळे झो 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 झोराती, थकलेली थकाले गादीवर टाका जाऊन तुमची बॉडी, जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा. आता रात्रीचे किती वाजले? खूप वाजलेत. संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथंच संपवण्यात येत आहेत. आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर. नमस्ते. कोण बसलाय तो पूजेला? इथे तू जकास नव्या माणसानं पूजा केल्यामुळे देवाला पण बरं वाटलं असेल आज. काय ना तू काय करशील? समजाने भरीला पाडला मला म्हणून मी पाटलाचा पटका बांधला. मी मेल्याचं समजा गावाला कळलं पण मला कसं कुणी कळवलं नाही अजून? असं कोड्यात कशा पाय बोलता पाटील? अहो 3 निरोप धाडलं, घंटा 1.5 घंटा वाट बघितलीच की आम्ही, आणि 2 मिनिटासाठी घाई केली. आता तू काय करशील? उगा गैरसमज कशा पाय पाटील? उत्सवासाठी देणगी मागायला पाटलाकडे आणि पूजेला, आणि वर आमचाच गैरसमज. करा करा पूजा करा. पण पाटील गावची रीत तुम्ही सांगा आम्हाला. आमच्या पंजानं घातलेली रीत पोरापरीस थोरांना पण कवापासून शिकवायला लागला तुम्ही मास्तर? ए भटजी, आता तू काय करशील? पाटील पूजेला बसा, अजून सुरुवात काही झालेली नाही. परसाद घरला पाठवून द्या आमच्या. या टायमाला घरी बसूनच परसाद खाऊ आम्ही. माझी झोपडी पेटली रे. अरे कोणीतरी विजवा रे. अरे पाण्याला पाणी. काय रे? अहो हरणाबाईच्या घरावर टाच आणल्या सावकारानं. काय म्हणतोस? अरे पण सावकार असं कसं करेल? त्याच आमचा घरोबा हाय. अहो खोळ्या आयसा, ह्या बी घरावर जप्ती इतिया. तुझ्या हुकुमनामा मिळवतोय सावकार. नाही नाही. अहो हरणाबाईचं सामान सुमान सगळं बाहेर काढलंय, जावा लवकर. अरे देवा, आता कसं करू? हे काल तालुक्याला जाऊन येतो म्हणलं, पण राज्याला बी आलं नाही. आता काय करू मी? अहो बाई, भाऊजी आहेत घरात? नाही. का? अहो माझं लेकरू झोपलंय, घर भी उघड आहे. जरा ध्यान ठेवा, मी आलेच. अहो पण फार वाटळ होईल तुझं, रागोळी होईल तुझं. अरे बघ, रडू नको. अगं असं धीर नको सोडू. एक डाव तरी आमच्या वाड्यावर चल की, आणि तुझा घाण पडलेला वाडा तुझा तूच सोडून घे. सावकार, सावकार जप्ती माग घ्या. मी पाया पडते, पदच बसते. सावकार जप्ती माग घ्या, जप्ती माग घ्या.
हे मळ्याचं घाणखत, आणि वाड्याचं देखील. हे मी फाडतो, पण मी मागितलेली किंमत वसूल झाल्यानंतर. शिवराम भाऊजी, काय झालं ते सावकाराला? सुनबाईच्या अब्रूवर खरा झाला. अरे कोकणा